हॅलो स्टुडंट्स. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील हा टाईप बघा व्हॅरिएबलचा. स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 28 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. सो हा इथं डिवाइडला इथे मल्टिप्लाय होईल. सो ते काय येईल, एक्स येईल प्लस 28 ॲज इट इज इक्वल्स टू 5x. ओके. सो हा एक्स इक्वल राईटला गेला, देन 4x इक्वल्स टू 28, देन x इक्वल्स टू 7 आलं. सिमिलरली वायची इक्वेशन बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, स्क्वेअर रूट ऑफ वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ वाय बाय प्रॉपर्टी काय येतं, वाय येतं. देन वाय प्लस 35 ॲज इट इज 7 इंटू वाय, अगेन स्क्वेअर रूट ऑफ वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ वाय इज नथिंग बट वाय. ओके. सो काय आलं, हे वाय आलं. सो ॲडिंग दिस 2y प्लस 35 इक्वल्स टू 7y. सो 5y इक्वल्स टू 35. सो हे काय आलं, y इक्वल्स टू 7 आलं. सो x देखील 7 आला, y देखील 7 आला. सो देअरफोर x इक्वल्स टू y हे रिलेशन आलं. ओके. नाव नेक्स्ट बघा, नेक्स्ट टाईप बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा पॅटर्न बघा. 25 बाय एक्स स्क्वेअर मायनस 12 बाय एक्स प्लस 9 बाय एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 4 बाय एक्स स्क्वेअर. ओके. सो इथे काय करायचं आहे, डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचं आहे. ओके. सो ही टर्म बघा, 12 अपॉन एक्स आहे, बाकी सगळ्या अपॉनला एक्स स्क्वेअर आहे. सो ही लेफ्टला आणली आणि ही राईटला नेली. ओके. देन हे काय आलं, डिनॉमिनेटर सेम आहे. सो न्यूमरेटरची ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन होईल. सो 25 प्लस 9 34 मायनस 4 इक्वल्स टू 12 बाय एक्स ॲज इट इज. सो हे काय येतं, 30 बाय एक्स स्क्वेअर येतं इक्वल्स टू 12 बाय एक्स. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, एक्स इज इक्वल टू 10 बाय 4 इज नथिंग बट द 2.5. ओके. हे 2.5 आलं. नाव त्यातलं वायचं इक्वेशन बघा, 9.84 मायनस 2.64 इक्वल्स टू 0.95 प्लस वाय स्क्वेअर आलं. ओके. इथे सबस्ट्रॅक्शन केली, 7.20 आलं. ओके. यांची सबस्ट्रॅक्शन. सो 0.95 लेफ्टला नेला. ओके. देन वाय स्क्वेअर इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन केली, 6.25 आलं. ओके. देन 6.25 हा 2.5चा स्क्वेअर आहे. सो वाय इक्वल्स टू 2.5 अँड मायनस 2.5 आलं. ओके. सो एक्स इज इक्वल टू काय होतं, 2.5 होतं. 2.5 हा 2.5ला इक्वल आहे आणि मायनस 2.5ला